गडबड है क्या? ठीक है. महाराष्ट्रातील सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मी संदीप ससाने सर स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आपण दररोज संध्याकाळी 7 वाजता 7 ते 8:30 या वेळामध्ये शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतो. यामध्ये तुम्हाला 5वी नवोदय असेल, 8वी नवोदय असेल, त्यानंतर 8वी 5वी स्कॉलरशिप असेल किंवा NMMS अशा काही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत, सैनिकी आहे, या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी आपली या ठिकाणी होते. त्याचबरोबर तुम्ही हा जो क्लास आहे, हा क्लास जर व्यवस्थित रेग्युलर केलात तर 10वी नंतर ज्या काही एंट्रन्स एक्झाम असतात, शासनातर्फे घेतल्या जातात, त्या सर्व एंट्रन्स एक्झामची तयारी तुमची या ठिकाणी होते. म्हणजे JEE असेल, जी की IITसाठी तुम्हाला या ठिकाणी परीक्षा असते, IITसाठीची. त्यानंतर नीटची परीक्षा आहे, नीट जी मेडिकलसाठी आहे. त्यानंतर गेट वगैरे आहे. त्यानंतर पोरांनो MPSC आहे, UPSC आहे. अशा काही शालेय स्पर्धा अशा काही एंट्रन्स एक्झाम आहेत. या सर्व परीक्षांचा बेस आपला या ठिकाणी होतो. म्हणजे तुम्हाला IAS जर व्हायचं असेल तर तुम्हाला UPSCची परीक्षा द्यावी लागते. अशा परीक्षांचा बेस आपल्या या क्लासमध्ये होतो. त्यामुळं तुम्ही तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या नातेवाईकाची मुलं असतील, मुली असतील, यांना क्लासमध्ये जॉईन करून घ्यायचं आहे. आपल्या क्लासचे काही नियम आहेत. क्लासचे नियम जो फॉलो करतो त्यालाच आपण क्लासला बसू देतो. कारण तुम्ही जर नियम फॉलो नाही केले तर क्लास डिस्टर्ब होतो आणि एकामुळं आपण क्लास डिस्टर्ब काही होऊ देत नाही. तर क्लासचे नियम असे आहेत पोरांनो, की दररोज तुम्ही क्लासला जसं तुम्ही तुमच्या वर्गामध्ये बसता त्या पद्धतीनं क्लासला बसायचं आहे. वही पेन घेऊन, 2-3 पेनासोबत ठेवायचे आहेत. कारण आपण लिहून देतो, ते लिहिलेलं तुम्हाला व्यवस्थित अंडरलाईन करायचं आहे. वेगवेगळ्या पेनने लिहा म्हटलं त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळ्या पेनने देखील लिहायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही घरामध्ये फिरत क्लास करता कामा नये. मध्येच जायचं नाही, विचारल्याशिवाय जायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा माईक ऑन करायचा नाही. तुम्हाला बोलायचं असेल तर मी ज्यावेळेस बोलायला तुम्हाला 10-15 मिनटाला येत असतो, तुम्हाला त्यावेळेस तुम्ही बोलू शकता. पण मध्येच तिकडं शिकवत असताना तिकडं माईक ऑन करून बोलायचा नाही. ठीक आहे. आणि क्लाससाठी 200 ते 300 पानाची एक नोटबुक तुम्हाला सोबत ठेवायची आहे. आणि त्या नोटबुकमध्ये जेही आपलं काही इथं लिहून दिलं जाईल ते तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. जे विद्यार्थी दररोज क्लास करतात त्यांना क्लास म्हणजे वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा विषय आपण घेत असतो. जसं की मराठी, इंग्लिश, गणित, मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजेच बुद्धिमत्ता आणि GK. आज कुठला विषय घेणार आहे हे जे विद्यार्थी रेग्युलर क्लास करतात त्यांना माहीत आहे. तर मग तुम्ही लिहा सब्जेक्ट मराठी लिहा, सब्जेक्ट मराठी आणि टॉपिक लिहा. मराठीमध्ये मग तुम्हाला आवडलं सर मराठीमध्ये आम्हाला तुम्ही धडे शिकवता का आमच्या पुस्तकातले? या बाबा तसं काही नाही. मी मराठीमध्ये शिकवतो व्याकरण आणि उतार्यावरील प्रश्न वगैरे शिकवतो. आणि तर काही जणांना वाटतं सर अरे वा, आता सर आम्हाला मराठीचे धडे शिकवतील. असं काही नाही आहे. आता सगळ्यांसाठी आज खरं तर मला वृत्ते नावाचा एक धडा होता, तो घ्यायचा होता, वृत्ते. पण आता तो काही घेणार नाही. आज आपण घेणार आहोत पोरांनो जोडाक्षरांचे लेखन. लिहा जोडाक्षरांचे लेखन. तुम्हाला जोडाक्षरामधला फरक आणि जोडाक्षरांचं लेखन कशा पद्धतीनं करायचं हे चांगल्या पद्धतीने आज आपल्याला समजणार आहे. जोडाक्षरांचे लेखन. जोडाक्षरांना जोड शब्द पण म्हणतात ना? नाही म्हणत. जोड शब्द आणि जोड अक्षर याच्यामध्ये मोठा फरक आहे. म्हणजे समजा म्हणजे ओबड धोबड. यस. आणि सर जोड शब्द म्हणजे यज्ञ असे. ठीक आहे. जोडाक्षर. ठीक आहे. बघा, आपण जोड अक्षर आणि जोड शब्द याच्यामध्ये भरपूर वेळा तुम्हाला फरक सांगितलेला आहे. सांगितला की नाही रे? जोड शब्द आणि जोड अक्षरामध्ये खूप वेळा तुम्हाला त्यातला फरक सांगितलेला आहे. असो, आता आपल्याला इथं जे काही जे मागं न होते त्यांना हे सगळं आता कळणार आहे. तर पोरांनो,
पहिल्यांदा हे जोड अक्षर शिकत असताना काही तुम्हाला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. बेसिक माहिती काय की आपल्या वर्णमालेमध्ये वर्ण म्हणजे वर्ण नाही, ठीक आहे. वर्ण म्हणजे काय तर मूळ अक्षर म्हणू शकतो तुम्ही. मूळ अक्षर जे आहेत अ आ इ ई असं हे क्षज्ञपर्यंत, तर ते एकूण किती आहेत, हे किती आहेत तर 48 आहेत. 48 वर्ण आहेत, म्हणजेच मूळाक्षर 48 आहेत. या 48मध्ये पोरांनो आहेत 12 + 2 म्हणजे 14 स्वर आहेत. आणि बाकीचे किती आहेत रे 34 जे आहेत ना पोरांनो, तर ती आहेत व्यंजन. काय आहे ते व्यंजन. मराठीमध्ये एकूण हां नाही लिहायचं का नाही. 48 वर्ण आहेत. त्या 48 वर्णामध्ये एकूण 12 + 2 म्हणजे 12 हे स्वर आणि +2 2009 मध्ये शासनाने नवीन 2 वर्ण टाकलेले आहेत. 2 वर्ण किंवा 2 स्वर, 2 स्वर बरोबर, 2 स्वर टाकले आहेत. ते कोणते स्वर आहेत या आणि अ आणि अ. हे 2009 मध्ये नव्याने शासनाने या वर्णमालेमध्ये यांचा समावेश केलेला आहे. असे एकूण 48 वर्ण आहेत. हे तुम्हाला पहिल्यांदा बेसिक माहिती पाहिजे. मग स्वर म्हणजे काय? स्वर म्हणजे स्वतः जे एक अक्षर असतात असं म्हणू शकतो आपण. पण तर कॉन्सोनंट स्क्रीन कोणाला नाही दिसत आहे रे भाऊ? कोणाला नाही दिसत आहे? दिसते कोणाला नाही दिसत आहे? निशांत तुमचा प्रॉब्लेम असेल तो. स्क्रीन बंद असेल ना, ती 4-5 जण एकदाच बोलतात. तुम्ही एकट्याला दिसले नाही तर समजून घ्यायचं मलाच काहीतरी प्रॉब्लेम आहे. ओके. तर स्वर म्हटलं तर तुम्हाला असं म्हणू शकता तुम्ही, हे अ जे आहे ना, अ समजा हे स्वर आहे, तर हे स्वर जे आहे ना पोरांनो, तर हे एक अक्षर आहे. पण मात्र क हे वर्ण आहे. क हे काही अक्षर नाही आहे. हे क जे आहे ना असं लेला लंगडं केलं जाते आणि ह्या क मध्ये अ मिळवलं तरच तो क हा अक्षर होतो. पण अ मात्र हे अक्षर आहे. समजते का? ह्याच्यामध्ये याला काही हे क लंगडं आहे म्हणजे या क ला आधार घ्यावा लागतो स्वराचा. म्हणजे टाकला तर का होईल ना, व्यंजनाला स्वरांचा काय घ्यावा लागतो आधार घ्यावा लागतो. बरोबर आहे. विशांत जण जसं म्हणला क अधिक जर मी आ लिहिला तर तो का होतो. क असं क मध्ये मी क लिहिला आणि त्याच्यामध्ये जर मी ई लिहिला तर ती की होते. क ला पहिली वेलांटी की होते. हे असं कुठपर्यंत चालतं पोरांनो? आहापर्यंत चालतं. ते तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. तर मग स्वर जे आहेत तर हे पूर्ण उच्चारले जातात, पण व्यंजन मात्र पूर्ण उच्चारले जात नाहीत. व्यंजन मी कसं उच्चारतो? क असं उच्चारतो. कसं उच्चारतो? क असं उच्चारतो. हां. मग तुम्हाला जोडाक्षर मध्ये जोडाक्षर लिहिताना आता मी अ अधिक ये जर लिहिला तर तो काय होईल? ठीक आहे. ए किंवा ई जर लिहिला ई तर तो ए वगैरे होतो. ए हेडक्याचा वगैरे. ठीक आहे. तसं व्यंजन जर डबल लिहिलं, मी जर लिहिला समजा हे क परत लिहिला आणि हा क परत लिहिला, हां बघा लक्ष असू द्या, आणि त्याच्यामध्ये मी अ टाकला, तर पोरांनो हा असा क झाला. म्हणजे या क ला आधार आहे का कुणाचा? नाही आहे. या क ला आधार आहे अचा. ठीक आहे. म्हणजे हे क क जे आहे ना क, तर हे झाला जोडाक्षर. हे काय झालं? जोडाक्षर झालं. कळतंय का? म्हणजे काय तर जोडाक्षर होण्यासाठी किमान 2 व्यंजन पाहिजेत. 2 व्यंजन, मग ते डबल असतील टिबल असतील काही नाही. मी जर म्हणलं हे म लिहिला मी आणि य लिहिला आणि आ लिहिला, ठीक आहे, आणि आ लिहिला, तर हे म अर्धाच लिहितो मी, य इथं लिहितो आणि त्याच्यामध्ये टाकला म्या. म्हणजे काय? 2 व्यंजन आली, म्हणजे 2 व्यंजन आली तर ते झालं जोडाक्षर.
काय झालं रे, हे जोड अक्षर झालं. जोड अक्षर होण्यासाठी किमान काय यावं लागतं पोरांना, दोन व्यंजनं एकत्र यावी लागतात आणि त्याच्यामध्ये स्वर मिळवावा लागतो. त्याच पद्धतीनं पोरांनो बघा, हा पुढं आपण ते लिहून घेणारच आहोत, पण तुम्हाला आधी सांगून ठेवतो की जसं मी म्हटलं तुम्हाला हा रुसीचा रू, रू आणि लुरू 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 हा लुरू 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 हां ठीक आहे. या ऋषीचा रू मी लिहिला, ऋषी लिहिला, ऋषी. ह्या ऋषीमध्ये जोडाक्षर आहे का, नाही, कारण हा रू जो आहे तो स्वर आहे, कळतंय का. रू हे रू काय स्वर आहे, म्हणून मग मी लिहिला क आणि क्रू लिहिला, कृषी. तर याच्यामध्ये क्रू हे जोडाक्षर आहे का, नाही, आहे का, नाही, कारण क अधिक ऋषीचा अधिक पुढे जे आहे ते श अधिक ई इडलिंबूचा, म्हणजे क मध्ये दोन व्यंजन आलीत का, नाही आली. क अधिक ऋषीचा म्हणजे क्रू झाला हा, कळते का. मी जर लिहिला प आणि हा रफार दिला तर हा काय झाला, प आणि याला प लंगडा अधिक ऋषीचा प्रू. मग हे व्यंजन आहे का, हे मूळ जोडाक्षर आहे का, नाहीये. अरे आहे का, नाहीये. जोडाक्षर होण्यासाठी किमान काय असावं लागतं, दोन व्यंजन आणि त्याच्यामध्ये मग स्वर पाहिजे, हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. आता ह्या लुरू 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 म्हणलो ना, या लुरूसाठी एकमेव शब्द सध्या मराठीत जिवंत आहे. बाकी ह्या लुरूचे सगळे शब्द मेले, संपुष्टात आले, नष्ट झाले, आपण त्याचा वापर करत नसल्यामुळं. म्हणून जर तुमची बुद्धी संपू द्यायची नसेल तर त्या बुद्धीचा वापर करावा लागतो. काहीही पण जे तुम्ही ज्याचा वापर करणार नाही ते संपायच्या मार्गाला राहतं, कळतं का. म्हणून आपल्याला काय करावं लागलं, वापर करावा लागतो. पेनचा वापर करा, लिहायचा वापर करा, वाचनाचा वापर करा तर वाचन विसरणार नाही, लिहायचा वापर करा, लेखन विसरणार नाही. तसं बघा हे लुरू आहे ना, एक हे मुळाक्षर आहे किंवा हे स्वर आहे. लुरू काय आहे, स्वर आहे, आणि हे स्वर लोप होत चालले, हे संपत चालले. फक्त एकच शब्द ह्या स्रोतचा लुरूचा जिवंत आहे, तो म्हणजे क्लृप्ती. कोणता, क्लृप्ती, 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 क्लृप्ती हा एकमेव शब्द जिवंत आहे. बाकी एकही शब्द त्यांचे बाकी राहिलेले नाही आहेत. अशा पद्धतीनं पोरांनो हे काही तुम्हाला जोडाक्षर म्हणजे काय, जोडाक्षरांचे काही नियम आपण हळूहळू हे लिहून घेऊया. लिहून घेत असताना, शिकवत असतानाच तुम्हाला मी काही गोष्टीमध्ये सांगत जाईन. समजे क्या, समजे क्या, समजलं का रे. चला व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा पटकन, इकडं व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा. इंग्लिश मीडियम असेल तरी तुम्हाला मराठी असते की नाही. राजवीर जो लक्ष इकडे राहत नाही भाऊ. व्हिडिओ ऑन करा. बाकी कोण आहे, आता आली तू मनस्वी बेडा. येस सर, मला माहित नव्हतं. चलो काही हरकत नाही. बरं कळलं का. जोड अक्षर आणि जोड शब्द. जोड शब्द तसं तुम्हाला सांगितलं, निर्विकाने सांगितलं आहे, आपलं भरपूर वेळेस झालेला आहे. जोड अक्षर आणि जोड शब्द म्हणजे काय, याच्यामध्ये खूप महत्त्वाचा फरक आहे. आपण जोड शब्दच म्हणतो तर नाही, जोड अक्षरयुक्त शब्द म्हणलं तर चालते. ते जोड अक्षर वेगळं, जोड शब्द वेगळं. जोड अक्षर येण्यासाठी दोन व्यंजनं असावे लागतात, किमान दोन व्यंजनं त्या शब्दामध्ये असावे लागतात, ठीक आहे. आणि जोड शब्द म्हणजे आपण असं म्हणू शकतो की अघळ पघळ, दोन शब्द एकत्र, त्याला जोड शब्द. अरे क्या बात है, बहुत बढ़िया. किलबिलाट, अघळ पघळ, किलबिलाट, ह्या असे जे दोन शब्द एकत्र येतात त्याला जोड शब्द म्हणतात. दोन शब्द जोडले त्याला जोड शब्द, आणि दोन अक्षर जोडले त्याला जोडाक्षर म्हणतो आपण, ठीक आहे. दोन अक्षर जोडले त्याला जोडाक्षर, दोन शब्द जोडले त्याला जोड शब्द म्हणूया आपण, ठीक आहे. चलो कोई बात नाही. व्हिडिओ माईक बंद करा आणि या इकडं लिहायला. हे का दिलं हे वय.
चला लिहा. इथे टाक, खाली लिहा जोडाक्षर स्टार करून लिहा. ज्या अक्षरात, याला दुसऱ्या पेनने लिहिले तरी चालते जोड अक्षराला, ज्या अक्षरात दोन किंवा अनेक व्यंजने, तर व्यंजन म्हणजे काय तुम्हाला सांगितलं मी. व्यंजने प्रथम एकत्र येऊन ज्या अक्षरात दोन किंवा अनेक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यांत स्वर सर एक मिनिट थांबा. सर एकत्र नंतर काय येऊन शेवटी त्यात स्वर प्रथम. माईक बंद करा. कुणाचा माईक चालू आहे? तर माईक बंदच नाही होत आणि टीव्ही पण चालू आहे. टीव्ही चालू आहे ना भाऊ? सर नाही. ज्या अक्षरात दोन किंवा अनेक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात स्वर स्वर मिळवला जातो तो त्याला जोडाक्षर म्हणतात. उदाहरणार्थ विद्यालय, विद्यालय याच्यामधले जोडाक्षर कोणतं आहे? द्या. द्या. द्या बरोबर द अधिक य अधिक आ. द अधिक य अधिक द लंगडा काढायचा, य लंगडा आ. द्या. ठीक आहे. फास्ट. साध्य झाला ना. ठीक आहे. पश्चिम द्या 2 नंबर. अरे तू फास्ट लिहिना, राहू दे आता. चल राहू दे आता. पश्चिम. पश्चिम जोडाक्षर कोणता आहे? लिहायचं बरोबर शी. सर फक्त तेवढंच लिहायचं, बरोबर लिहायचं. काय आहे याच्यामध्ये? काय काय दिसले पहिल्यांदा? श. शिम. पश्चिम. 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 कसं वाचायचं याला? पश्चिम. पश्चिम वाचायचं का नाही?
पश्चिम काय वाचायचं? पश्चिम. म्हणजे आधी जे अक्षर आले ना ते पहिला उच्चार करायचा त्याचा. पश्चिम वाचतं. पश्चिम. पश्चिम वाचायचं नाही. काय वाचायचं? पश्चिम. हो ओके. पहिलं अक्षर जे आलंय आधी ते वाचायचं, नंतर दुसरं अक्षर. म्हणजे श अधिक च लंगडा काढायचं ते अधिक ईला पहिली वेलांटी ई. सर तुमची स्क्रीन नाही दिसेल. दिसते सर. दिसते सर. त्याला म्हणायचे व्हिडिओ दिसत नाही म्हणायचं त्याला. बरोबर ना भाऊ? हो सर. हो बोर्ड दिसतोय पण तुमचा व्हिडिओ आता दिसतोय ना? हो. ठीक आहे. ठीक आहे. अन्न. आणखी 3 नंबर झाल्या. अन्न. अन्न जोड अक्षर कोणतं आहे त्याच्या खाली अंडरलाईन करा. न. इथं लिहून घ्या. न न न न. अर्ध न परत एक न आणि अधिक अ. बरोबर आहे की नाही रे? तुम्ही आता कुठल्याही अक्षराचं काय करू शकता. ठीक आहे, काय हरकत नाही. खाली 1-2 वाक्य लिहून घेऊ आपण. स्टार करून लिहा किंवा ॲरो दाखवून लिहा. चला लिहा. स्टार करून लिहा. चला ॲरो दाखवून लिहा. स्वर. स्वर हे स्वतः खुद के बलबूते पर. स्वर हे स्वतः पूर्ण उच्चाराचे असतात. स्वर हे स्वतः पूर्ण उच्चाराचे असतात. सर उच्चाराचे मधला पण अरे क्या बात है अन्वी. अन्वी बहुत बढ़िया. इसे कहते हैं लक्ष्य. मगर बताया नहीं ना. ये भी सो भी है, ये सो भी है, ये भी है और है क्या कुछ नहीं है. ठीक आहे. स्वर हे स्वतः पूर्ण उच्चाराचे असतात. उदाहरणार्थ लिहा. उदा. याला अला लंगड करतो का आपण? आ ई ऊ. अरे लंगड करतो का आपण? बस असे कुठपर्यंत पण सगळे. बस तुम्हाला सगळे लिहायचं तुम्ही सगळे लिहून टाकू शकता, काही विषय नाही. पर्यंत आपले अक्षरांना लंघन नाही करू शकत ना. आहा. दुसरं एक आणखी ॲरो टाकून लिहा. व्यंजन. व्यंजन हे अपूर्ण उच्चारांचे असतात, है की नाही? सर व्यंजन मधला तो लंगडा व प्लस य प्लस ते. बहुत बढ़िया. व्यंजन हे अपूर्ण उच्चारांची असतात. उदाहरणार्थ अपूर्ण उच्चाराचे असतात म्हणून आपण त्यांना लंगडा करतो, आहे की नाही? अरे बरोबर की नाही? हो सर. क क. हो सर. याला आपण क म्हणतो. क क क क. त्यानंतर ख. ठीक आहे. त्यानंतर ट. ठीक आहे.
बरं, मग आता दोन व्यंजन एकत्र आले आणि त्याच्यामध्ये स्वर मिसळला की त्याला आपण जोडाक्षर म्हणतो. मग दोन स्वर एकत्र आले तर त्याला काय म्हणतो? ऐ, जोड स्वर. स्वर स्वर अ आ इ हे एकत्र जर आले कुठला बी समजा जे येतात ते, तर त्याला काय म्हणतो? त्याला लिहा, स्टार करा, लिहा. लिहा संयुक्त व्यंजन, सॉरी संयुक्त स्वर. संयुक्त स्वर. संयुक्त स्वर. ल्या दोन विजातीय. विजातीय, ये विजातीय क्या है भाई? दोन विजातीय स्वर एकत्र आल्यास सर विजातीय म्हणजे? बतातो, सांगतो बेटा. दोन विजातीय स्वर एकत्र आल्यास त्याला संयुक्त स्वर म्हणतात. दोन विजातीय स्वर एकत्र आल्यास त्याला संयुक्त स्वर म्हणतात. झालं? आता इकडे बघा, हे काय विजातीय सांगतो. इकडे बघा, इकडे बघा, ते पुढचं लिहून घेण्याच्या आधी इथं बघा. ऐ पोरांनो, हे अ आ हे झाले सजातीय स्वर. त्यानंतर ई ई हे झाले सजातीय स्वर. उ उ हे झाले सजातीय स्वर. ए आय हे झाले संयुक्त स्वर. हे झाले संयुक्त स्वर. आता बघा, हे सजातीय आणि हे सजातीय. हे सजातीय म्हणजे काय? सारख्या उच्चाराचे. अ आ इ ई. आणि मग उ उ सारखे उच्चार स्थान म्हणजे कुठून उच्चार होतो ते. एक मिनिट जस्ट. त्यानंतर अ आणि ई म्हणजे सजातीय स्वरामधला एक, म्हणजे तिथला एक आणि इकडचा एक घेऊन जो स्वर तयार होतो त्याला विजातीय स्वर म्हणायचं. म्हणजे अ ई अ आ हे सजातीय, म्हणजे त्यांचा उच्चार स्थान एकच आहे की नाही? अ आ अ ई अ ई अ ई हे वेगळं. याला काय म्हणायचं? विजातीय स्वर. कळलं का? मग मला सांगा, मग विजातीय स्वर आ ई आ, मग ह्या विजातीय स्वर पासून जो स्वर तयार होतो त्याला संयुक्त स्वर म्हणायचं. काय म्हणायचं? संयुक्त स्वर, जे आपण आता शिकलो ते. मग हे संयुक्त स्वर आहेत ए आय. ए आणि ऐ हे संयुक्त स्वर आहेत. आई ना? आई नाही, आई नाही आहे ना. ठीक आहे, लिहा उदाहरणात लिहा. चला आपण दुसऱ्या टॉपिककडे चालू. दुसऱ्या टॉपिककडे जायचं नाही, येतच राहा. एवढं कळलं? विजातीय म्हणजे कळलं का? सजातीय म्हणजे कळलं का? ठीक आहे, गडबड हो जाएगी. लिहा उदाहरणात अ नाही, काही नाही, अधिक ई बरोबर लिहायचे तुम्हाला. आणि हे जे मी लिहिणार आहे लिहायचे ए हे झाला संयुक्त स्वर. अ अधिक ई बरोबर ए हे काय झाला? ए काय झाला? संयुक्त स्वर. आणि हे काय झाले? विजातीय स्वर झाले. हे वेगवेगळे आहेत ना, यांना विजातीय स्वर म्हणायचं. आणि अ आ हे सजातीय स्वर. ठीक आहे. सर मला सजातीय स्वर नाही समजले. हे बघ बेटा, हे अ आणि आ हे सजातीय स्वर. अ आ इ ई उ उ हे सजातीय स्वर, जोड्या जोड्या. कळलं का? ए आई ए आई हे संयुक्त स्वर आहे. समजले. ठीक आहे. बघा इकडे लक्ष द्या.
परत आता लिहा, स्टार करून लिहिताय का? स्टार करून लिहा. संयुक्त व्यंजन. आता बघा, एक लक्ष द्या, लिहू नका आधी, लिहिण्याच्या तिकडे लक्ष द्या. जसं दोन स्वर एकत्र आले की त्याला संयुक्त स्वर म्हणतो. दोन स्वर एकत्र आले की त्याला संयुक्त स्वर म्हणतो. मग हे दोन दोन व्यंजन जर एकत्र आले तर त्याला काय म्हणतो? संयुक्त व्यंजन. संयुक्त व्यंजन. बघा लक्षात द्या, तुम्हाला समजलं पाहिजे. दोन व्यंजन एकत्र आले की संयुक्त व्यंजन, आणि ह्या दोन व्यंजनामध्ये एक स्वर मिळवला की मग झालं ते जोडाक्षर. लक्षात येते का? जे आपण वर शिकलोय. चला लिहा आता, स्टार करून लिहा. संयुक्त व्यंजन. संयुक्त व्यंजनाची व्याख्या काय आहे? दोन व्यंजन. सर संयुक्त स्वर नंतर संयुक्त व्यंजन लिहायचंय. हा, दोन व्यंजन व्यंजन म्हणतोय. हा, दोन व्यंजन एकत्र आल्यास दोन व्यंजन एकत्र आल्यास त्याला संयुक्त व्यंजन म्हणतात. झालं? दोन स्वर एकत्र आले तर संयुक्त स्वर, दोन व्यंजन एकत्र आले तर संयुक्त व्यंजन. अरे क्या बात है, बहुत बढ़िया, इजी इजी है की नाही? तर थांबा, लिहा. तर त्याला, अरे भाऊ काय राहिलं? त्याला संयुक्त, त्याला संयुक्त व्यंजन म्हणतात. संयुक्त व्यंजन म्हणतात. लिहा उदाहरणार्थ, तो 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 म्हणजे तो आड लंगडा अधिक य, य पण लंगडा, बरोबर काय झाला? त्यो, हा पण लंगडा. त्याच्यामध्ये य आहे का? नाही आहे, म्हणून तो पण लंगडा. हा ठीक आहे. हा काय झाला मग? हा संयुक्त व्यंजन झाले. हे संयुक्त व्यंजन झाले. कळलं? मग संयुक्त व्यंजन झालं. मग जोडाक्षर काय ते तुम्हाला याच्यामध्ये जर अ आ ई पैकी कुठलाही स्वर टाकला की ते झाले जोडाक्षर. ठीक आहे. व्हिडिओ ऑन करा पोरांनो. इकडं समजत आहे का सांगा? गडबड होते काही? गडबड होत नाही ना? गडबड होते आहे का काही? अन्वी व्हिडिओ ऑन कर. ही कोण आहे? माधुरी. समजत आहे का रे भाऊ तुला? समजत आहे? काय रे, काय समजत आहे? संयुक्त स्वर म्हणजे पूर्ण स्वर. संयुक्त स्वर म्हणजे? संयुक्त स्वर म्हणजे दोन स्वर. दोन स्वर. संयुक्त स्वर म्हणजे दोन स्वर एकत्र येणे. संयुक्त व्यंजन म्हणजे दोन व्यंजन एकत्र येणे. ठीक आहे, चला काही हरकत नाही. छान.
व्यंजन म्हणजे दोन व्यंजन एकत्र आले तर ते संयुक्त व्यंजन. चलो शाबाश, बहुत बढ़िया. चला आता लिहा जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती. स्टार करून लिहा. किती पद्धती आहेत रे जोडाक्षर लिहिण्याच्या? तुम्हाला किती पद्धतीचे जोडाक्षर दिसले? सर 2. कोण सांगितलं? सर आयुष. अरे आयुष, बहुत होशियार हो गया तू. अरे आयुष, काय सर? बहुत होशियार हो गया. नाही सर. नाही, बहुत होशियार हो गया तू. शाबाश. चला सर फ्लोचार्ट बनवायचा आहे. चला थोडासा, जास्त काही नाही. लगेच जोडाक्षर झाली काय, तिथंच करायचे, तिथंच आहे. अरे तिथंच करायचे भाऊ. जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती किती आहेत? 2च आहेत. सर तुम्ही जाड अक्षरे लिहिले. नाही भाऊ, हे आहे ना एक रफार वरती, हे काय म्हणतात मात्र आहे ना वरती. तुला कळलं ना जोडाक्षर आहे ते. जाड अक्षरात आपलं काही चाललंय का? जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती. एक पद्धत आहे आडवी मांडणी किंवा आडवी जोडणी किंवा आडवी पद्धत म्हणा, आडवी. आणि दुसरा आहे उभी. इकडे लिहायचं उभी. ठीक आहे. त्याच्यामध्ये काही तुम्हाला लिहून देणार नाही, फक्त उदाहरणातच लिहायचे. आडवी कसं लिहितो, उभी कसं लिहितो बघा. आता आडवीच्या खाली लिहायचं तुम्ही गल्ली. गल्ली माहिती आहे तुम्हाला? गल्ली, आडवी गल्ली. आणि उभी पण उभीच्या ठिकाणी लिहायचं खाली असं ॲरो दाखवून लिहा. ॲरो दाखवून लिहा इथं उभीच्या इकडं पण काय लिहायचं बघा, गल्लीच लिहायचे. पण हा गल्ली मी कसा लिहितो बघा, हा ल पूर्ण लिहून टाकायचा इथं. हा पूर्ण ल लिहायला इथं. आणि इथं आणि किक ल लिहायचा. आणि ह्याला या लिहायची गल्ली. कळला का? हा खाली उभी म्हणलं की त्या अक्षराच्या खाली लिहायचं दुसरं का अक्षर. याला म्हणायचं उभी मांडणी. दुसरं एक झालं रे. येस सर. येस सर. आता बघा लिहा अक्कल. आडवीच्या खाली लिहा अक्कल असा. अक्कल ॲरो दाखवलं नाही तरी चालते. हा त्या गल्लीच्या खाली यायचं अक्कल. अर्ध क परत क आणि अक्कल. आणि इकडं पण लिहायचं आहे. इकडं कसं लिहायचं? इकडं लिहा तुम्ही. हा मी इथं लिहून दाखवते तुम्हाला. खाली क लिहा पूर्ण. आधी क लिहा आहे. अरे एक क आणि इथं एक क आणि एक ख. अक्कल असा लिहा. ओके. याला म्हणायचं उभी मांडणी. अक्कल. सर दुसऱ्या याच्यातले सगळे शब्द कोणते होते ते नीट केला होता ना. दुसऱ्यातले शब्द आता इथून सुरुवात कर बेटा. जिथून आली ना तिथून सुरुवात कर. आता काही नाही. अरे चुप बैठ ना भाई तू. ठीक आहे पोरांनो. हा आता दुसरं एक घ्या बरं. हे कळलं का मांडणी तुम्हाला? 2 पद्धतीच्या मांडण्या कळल्या का? हां अशा कुठं मांडण्या दिसल्या तर तुम्ही समजून घ्या. जोडाक्षर लिहिण्याच्या 2च मांडण्या आहेत किंवा 2च पद्धती आहेत. आता एक स्टार करून परत लिहा.
र र त्याला अवतरण चिन्हामध्ये लिहा. र या अक्षराचे र या अक्षराचे जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती. जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती. नाही कॉलम करायचं का मग? ठीक आहे करूया. ठीक आहे काय हरकत नाही. आता ह्याचे तुम्हाला किती भाग करायचे सांगू तुम्हाला. 1 1 2 3 4. ठीक आहे 4 भाग करायचे. चला याचे 4 भाग करा पोरांनो. तुमच्या त्या अक्षरापासून इथूनच याला खाली ॲरो दाखवा. नाही ते नाही ॲरो दाखवायचं असं ॲरो दाखवायचं तिथून आणि हे 4 भाग करायचे तुम्हाला. 1 2 सेम समान 3 आणि 4 केलं का? चलो 4 भाग केले. पहिल्या भागाच्या खाली लिहा र या अक्षराच्या जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती ना. तर बघा पहिल्या ॲरोच्या ठिकाणी लिहायचं आहे की असं एक असतं बघा पूर्ण. असं असतं का नाही? अरे असतं की नाही? असा रफार याला आपण रफार म्हणतो. रफार किंवा रेफ म्हणतो ना. रेफ किंवा रफार म्हणतो आपण त्याला. दुसरं एक लिहा ऐसा एक राहत आहे अर्धा स्टार लिहा. इथे लिहा 2 नंबरला लिहा अर्धा स्टार लिहा. काही नाही असं लिहा. असं लिहा लिह ना. त्यानंतर एक लिहा एक 2 नंबरला बॉल काढायचे उचलायचे होतात. हां 3 नंबरला असं लिहा. 4 नंबरला लिहा असं इथून असं गोल कृपा लिहितो ना आपण. हां ते 4 नंबरला लिहा असा असा. नंबरला हे असे तिरपीर एक लिहायचे. मात्रा नाही तू मी काय ते सांगतो तुम्हाला बरोबर. आता लक्षात येईल तुमच्या. लिहिलं का तुम्ही? हे शब्दाच्या खालचे आहे ना. शब्दात कला जे लावतात खाली ते नाही. तुझं नेटवर्क गेलं होतं वाटतं. ते नाही हे वेगळं आहे. सर्कस काय असे ना. हे अरे बाप क्या बात है. बहुत बढ़िया ईशांत भाई. ये बघा आता मी लिहितो शब्द मग तुम्हाला कळेल तो. तर्क ॲरो दाखवून लिहा. तर्क हा ॲरो काढून लिहा. तर्क त्याच्या खाली लिहा. तर्क उदाहरण देतो मी. त्यानंतर ह्या ॲरो खाली लिहा. या ॲरो खाली लिहा बॉल. नाही रे कैऱ्या क ला 2 मात्रे कै आणि ही असा हे कैऱ्या लिहिलं का? त्याच्या उच्चारच सारखा होतो ना. बारे मुदळपाडा पोऱ्या हे ठीक आहे. त्यानंतर बघा दुसरा तक्रार. इथं लिहा 3 नंबरला लिहायचं. त असं का काढायचं आणि इथं ह्याचं पोट फाडायचं. कोणाचं पोट फाडायचं? कच. तुम्ही तक्रार लिहिलं. तक्रार आणि 4 नंबरला लिहायचे तक्रार पेटी राहते बसमध्ये. 4 नंबरला लिहा. क्या बात है बहुत बढ़िया ईशांत भाई. ट्रक महाराष्ट्र ट्रक. आता तुम्हाला कळलंय थोडं कळलं की नाही? अब समझ में आ गया. हो सर. आता कळलंय तुम्हाला. कळलं की नाही? आता असे तुम्ही आज आपण लय भरपूर उदाहरण घेणार आहे. भरपूर उदाहरण घेणार आहे. ड्रम
पण ते क्रू नाही बरं का, कृषी नाही हा. कृषी नाही का याच्यामध्ये, कृषी येईल का, कृषी येईल का याच्यामध्ये? ट्रेन 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 इथे ट्रेन इथे. यस यस ठीक आहे. आता आपण घेऊया एक एक, काही हरकत नाही. 1 नंबरला लिहा. बरं पोरांनो मला सांगा, फक्त आपण उदाहरणं घेऊ जास्त, पण ह्याचं काही विश्लेषण द्यायची तुम्हाला गरज आहे का रे? मला सांगा, याचं काही लिहून द्यायची आवश्यकता आहे का? कुणाला वाटते? नाही सर. नाही सर. व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा. हे आराध्य, आराध्य काय सर? महाराष्ट्राची आराध्य दैवत रुवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज. बरं मला एक सांगा, हे लिहून देऊ का सगळं विश्लेषण? हां, र हा रफार म्हणजे व्यंजना, र नंतर व्यंजनानंतर जो वरतून अर्धी रेष दिली जाते त्याला रफार किंवा रेफ म्हणतात. असं काही लिहून देण्याची गरज आहे का? अरे हे घ्या. हो म्हणणारे कोण आहे? सिद्धांत नमस्कार. लिहून द्यायचं का? नो सर. नो. लिहून द्यायचं का? आपलं सम्यक बोला, विचारू एकदा. सम्यक लिहून द्यायचे का डिटेल? नाही सर. समजलं? पण मग उदाहरणं घेऊया भरपूर. ठीक आहे, चलो नंबर टाकायचं, त्याच्यात काय बाकी लिहून देत नाही, त्याचं काय त्याचं विश्लेषण लिहून द्यायची गरजच नाही, ते कुठं येत नाही परीक्षेला, आपल्याला उदाहरणं येतात परीक्षेला. ओके हां चला घ्या, माईक व्हिडिओ बंद करा, 1 नंबर टाका आणि हा 1 नंबर टाकायचा आणि याच्यावर असा हा लिहायचं आणि पुढे बाण दाखवायचा हां आणि लिहायचं. त्याला कलरमध्ये लिहिलं तरी चालेल. शब्द लिहून घेऊ आपण. लिहा. सर्कस. अर्क. थोडेसे शब्द लिहून घेऊ. स्वर्ग. सर हायलाइट केलं तर चालेल? ह्याला हायलाइट करायचं फक्त, ह्याला कशाला? याला हायलाइट करायचं, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. किंवा याला हायलाइट करायचं. अंतर्गत कार्यक्रम. सर मी त्याला नेहमी कलर पेननेच लिहायचो. नेहमी करायचं. चर्चा घेऊन यायचं भाऊ. चर्चा. खुर्ची. अर्ची. अर्ची. मिरची. ठीक आहे, उदाहरण आहे. सर्व. पर्वत. अरे असे तर तुम्ही 1000 लिहाल, बाद झाले. सर आपण मिरचीला वेगवेगळ्या पण लिहू शकतो. मिरची पण लिहितो, मिरची पण लिहितो, मिरची पण लिहितो. अच्छा लिहा दुसरं. 2 नंबर. 2 नंबर लिहा. 2 नंबर आहे कलर मध्ये लिहायचं छानपैकी. 2 नंबर. या यायचा अर्धचंद्र. ठीक आहे. हा लिहा, इथे थोडं लिहा. र या व्यंजनानंतर र या व्यंजनानंतर य किंवा
हो. ही व्यंजने आल्यास ही व्यंजने ही व्यंजने आल्यास हे चिन्ह काढायचं. हा रफार, रफार गफार, गफार बेग मुन्शी. हा रफार वापरतात, फक्त य आणि ह साठीच वापरतात बरं का. हा लक्षात ठेवा. ठीक आहे. सर यासाठी पण वापरतात ना. य आणि ह. पार्थ आलाय का रे? पार्थ नाही आलाय तो. ल्या. तर त्यावरची मिरची मध्ये पार्थ पण नाव लिहून टाकू का? नको. ल्या. कैऱ्या, कैऱ्या. सूर्या, सूर्या म्हणजे कुणाचं नाव नाही. हा, कुणाचं नाव सूर्यस असेल तर मी सूर्या नाही म्हणत, मी सूर्यस भाऊच म्हणते त्याला. सूर्या, सूर्या म्हणजे सुरी असते ना, कापायची सुरी, टमाटे कापायची. त्या एक सूर्य असेल तर सुरी, 2-4 सूर्या असतील तर सूर्या. त्या पोऱ्या. सर सोर्या. सोर्या. तर साऱ्या पण येईल ना. आ? तर मुर्रा. साऱ्या, चुड्या. बरे. साऱ्या आल्या, साऱ्या. पोऱ्या. बऱ्या, बऱ्या. पर्या. पर्या त्या पर्या. चोऱ्या. नाही चोऱ्या नाही. रांड्या. न्याऱ्या, न्याऱ्या, खाऱ्या. न्याऱ्या. सूर्या साऱ्या बऱ्या. प्याऱ्या. बस झाले आता. ठीक आहे. दुसरं आणखीन एक मिनिट. हो माझं राहिलं. कुऱ्हाड. तू बोलत राही ना. अहो माझं राहिलं. नाही तू बोलत राह ना. अहो राहिलं. कुऱ्हाड. ल्या कुऱ्हाड. माईक पुन्हा चालू आहे. अरे गुऱ्हाळ. गुऱ्हाळ माहिती आहे का तुम्हाला? गुऱ्हाळ. बाकीच्यांसाठी का बरं यूज नाही केलं जात? हा, हो सर झाड कापायचं. कुऱ्हाड माहिती आहे? गुऱ्हाळ, गुऱ्हाळ. हो सर कोणते गोळ बनवतात त्याला गुऱ्हाळ बोलतात. कशाला बोलतात? कोंबडीचे गोळ बनवला जातो. कोंबडीचे खुराडे बनवतात त्याला. सर जिथे गुळ तयार केला जातो तिथे. हा बरोबर. जिथे गुळ तयार केला जातो त्याला गुऱ्हाळ म्हणतात, है ना. उसाचा रस, रसाचं गुऱ्हाळ, उसाचा गुऱ्हाळ. ओके, बस झाले. आता लिहा 3 नंबर. क्लास किती वाजे क्लास असेल? तू तेच क्वेश्चन नको विचार जाऊ दे रोज रोज. तुला काय भूक लागते काय? माझ्या तुम्ही जनरल नॉलेज आन्सर दिलं ना. कोणतं? ज्युपिटरला लाल कलरचा तो स्पॉट कसला? 3 नंबर. 3 नंबर लिहा. हा लिहा. ट्रक. ट्रेन. लिहा. 1 मिनिट. ट्रेन. ए भाऊ लिहा इकडं. क्रम. अरे क्रम. लिहा. क, क्रूर. फ,
ते पुढंच ना. प फ या मध्ये दंड सर कच्या नंतर काय आहे? फ फय. मध्ये दंड असणाऱ्या व्यंजनासाठी हा रफार दाखवायचा. हा पुढल्या रफार ये लिखा नाही का. हा रफार किंवा याला रेफ असंही म्हणतात. रफार वापरतात. तर बाई ते हे करू शकतो. रेफ किंवा रफार. सर रफारच्या नंतर काय आहे? वापरतात. ठीक आहे. उदाहरणार्थ क्रियापद धन्यवाद. 5 करोड रुपयाला तो वावडा. तिकडे ते सर लिहत आहे ना. हा ईशांत बंद कर. क्रियापद क्रोध. फ्रेंच. क्रम. फ्रेंच. ख्रिश्चन. 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 ख्रिश्चन का ख्रिश्चन. क्रूर. व्याघ्र. व्याघ्र म्हणजे वाघ. वज्र. ठीक आहे. प्रमाण. प्रेम. पीरियम. आमच्या शाळेत एक पीरियम आहे. त्याचं नाव प्रेम आहे. मी त्याला पीरियम म्हणतो. क्रम. है ना. हा. ठीक आहे. लिहा आता 4 नंबर. क्या चल रहा है भाई तेरा ईशांत. व्हिडिओ ऑन कर तुझा फक्त. बाकीच्या नाही. ईशांत व्हिडिओ ऑन कर. ईशांत काय चालू आहे तुझं. अरे ईशांत भाई. ईशांत व्हिडिओ ऑन कर तुझा फक्त. काय? व्हिडिओ ऑन कर ना. काय चालू आहे. माईक चालू ठेवतोय. लिहा 4 नंबर. येट. असं. ट्रेन.
लिहा अर्धा 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 दंड दंड म्हणजे माहिती नाही का असा हे ड असा हे ह्याला अर्धा दंड म्हणायचं याला याला अर्धा याला अर्ध दंड म्हणायचा दंड म्हणजे उभी रेष हा पूर्ण दंड आणि हा एक दंड. हे मधोमध असलेला दंड को हा मध्ये दंड याला दंड म्हणायचं अर्धा दंड असणाऱ्या माझं काय पण म्हणून मग तू कुठे गेला का तरी इथे गेला सर साक्षी नावाचं कोणीतरी त्याचं चालू साक्षी साक्षी तुरेवाले साक्षी माईक बंद ठेवू नका बंद ठेवू नका चालू ठेवू नका माईक चालू ठेवून बोलू नका ठीक आहे अय साक्षी तू व्हिडिओ ऑन कर बेटा साक्षी व्हिडिओ ऑन कर हा सर का मारामारी करून घेत आहे सर साक्षी नाही सर बाहेर गेले तुझ्या बाजूला किती गोंधळ आहे रे नाही सर मला ऐकू येतोय ना सर ती प्रज्ञा आहे नाही नाही तुझ्या बाजूला किती गोंधळ आहे तेवढ्या गोंधळामध्ये तुझा क्लास होतो का नाही सर बाहेर बोलते आई त्यांना सांगायचं क्लास होईपर्यंत आसपास बोलायचं नाही गोंधळ करायचा नाही जर मला ते गोंधळ ऐकू आला तर मी बेटा क्लास करू देत नाही तुम्हालाही काय ते क्लास करून तुम्हालाही काही फायदा होत नाही तुमचा माईक चालू झाल्यानंतर मी डिस्टर्ब होतो तुमचा जर हे बा तिकडे तुझ्या गडबड चालू आहे गोंधळ चालू आहे अशामध्ये मी क्लास करू देत नाही हा ठीक आहे तू आता रिमूव्ह हो आज रिमूव्ह होतो आज तुझ्याकडे जास्त गोंधळ आहे तू रिमूव्ह हो तू कट हो आज हा होऊन जा आज काही क्लास नको करू तुमचा गोंधळ चालू आहे तिथं काही तुम्ही नाही शिकत आज रिमूव्ह सॉरी सर काही सॉरी नाही तिथं गोंधळ खूप चालू आहे हे नाही असं चालत आपल्याला हो सर चला काय लिहिलंय रे अर्धा दंड असणाऱ्या व्यंजनासाठी हा रफार वापरतात लिखो अरे हा रफार वापरतात ठीक आहे लिहा उदाहरणार्थ ट्रक ट्रेन ड्रम द्रव्य महाराष्ट्र ट्रक ट्रेन द्रुत द्रव्य द्रुत राष्ट्र दृष्टी
दृष्टी नाही. सर क्रेन. ठीक आहे. सर ट्रक. तर घ्या पुढे. क्रेन येऊ शकतो. हा स्क्रीन नाही येणार बेटा. ते दुसऱ्या कुठं येईल ते 2-3 नंबरच्याला येईल ते स्क्रीन. ओके सर. हे पोट फाडलेला. आपल्याकडे एक हे बाय पहिलं काय आहे हे असं आहे, दुसरं असं आहे, तिसरं आहे, चौथा हा आहे ना. हे 3 मध्ये जाईल हा क्रीम वगैरे. म्हणजे अर्धा दंड असणारे कोणकोणते आहेत त्यांच्यासाठीच हा लागू होईल. कोणकोणता हे ठो त्यानंतर अर्धा ड म्हणजे अर्धा दंड म्हणजे हे अर्धे दंड, हे अर्धी दंड, हे अर्धा दंड, अर्धा दंड ढ हे. ठीक आहे लिहा. दुसरा स्टार टाका आणि लिहा रू आणि रू लिहायचं. रू आणि रू 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 आणि हे लिहा हे दोन्ही कोणते दोन्ही रू आणि रू हे दोन्ही स्वर आहेत. हा खाली यायचं तू मागे राहू नको. हे दोन्ही स्वर आहेत. हे दोन्ही स्वर आहेत. हे कायम लक्षात ठेवावे. मरेपर्यंत विसरायचं नाही. हे दोन्ही स्वर आहेत हे कायम लक्षात ठेवावे. मेल्यावर तर विसरून. लिहा गृहपाठ नृप कंसात लिहा ग अर्धा ग अधिक रुरुसीचा बरोबर गृ. त्यानंतर न अर्धा न लंगडा न अधिक रुरुसीचा बरोबर नृ कंस बंद. ही जोडाक्षरे नाहीत. आहेत ही जोडाक्षरे नाहीत. कारण इथे झालं. येस सर. इथे 2 व्यंजने आहेत का नाहीत? आहेत का नाहीत भाऊ? 2 व्यंजने नाहीत.
2 व्यंजने नाहीत.